आज ती गुहा जागेवर नाहीये, त्यावेळी नेमकी तू सुद्धा तिथेच उभी होतीस। तुला काय म्हणायचंय? मी एकटीनं त्या जमिनीतून डोंगर वर काढला आणि ती गुहा दडवून टाकली होय? ही महादेवांची पूजा करायला तिथंच जात होती, हे दाखवून दिलंय मी। प्रभो, तुमची पिंडी असणाऱ्या या गुहेचा मार्ग कुणीतरी बंद करून टाकलाय। कुणी केलं असेल हे धाडस? नंदी, एवढं अस्वस्थ का होतोयस? शांत हो। प्रभो, अहो तुमच्या बाबतीत हे असं कुणी दुस्साहस केलं असताना शांत कसं बसायचं? तुमचा नाही संताप होत आहे, मला तर हे सहन होत नाहीये। मग काय करायचा विचार आहे तुमचा आता? काय उपाय करणार आहात? मी आत्ताच्या आत्ता माझ्या नंदी रूपात येऊन या गुहेच्या मार्गावर असणारा हा डोंगर माझ्या शिंगाने फोडून टाकतो। नंदी, हो प्रभो हो, अतिशय राग आलाय मला। अहो जगदंबा रूपात साक्षात तुळजा देवी आहेत आणि शिवाच्या रूपात तुम्ही साक्षात महादेव। नाही प्रभो नाही, महादेव आणि माता तुळजा देवी यांना एकमेकांपासून कोणीही दूर करू शकत नाही, कोणीही। नंदी थांब। असा अविचाराने घाईघाईने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नकोस। एक लक्षात घे, मी महादेवांचा फक्त अंश आहे। आणि तुला काय वाटतं, गुहेचं दार बंद झालं हे महादेवांना समजलं नसेल? पंचमहाभूते ज्यांच्या अधीन आहेत अशा महादेवांना या अघटिताची आधी कल्पना आली नसेल? प्रभो, तुमच्या बोलण्याचा अर्थ मला नाही कळत आहे। त्यांना ही घटना सहज रोखता आली असती, तरीही त्यांनी ही घटना घडू दिली आहे नंदी। साक्षात आदिशक्तींनी सुद्धा हे होण्याची अनुमती या भूमातेला दिली। त्या अर्थी ही घटना या खेळाचा एक महत्वाचा भाग आहे। नाही, माझा विश्वास बसत नाहीये। प्रभू, खरंच ही घटना या खेळाचाच एक भाग असेल? असेल नाही, आहे। मनात आणलं असतं तर महादेवांचा अंश म्हणून मी सुद्धा या गुहेच्या दारातील अडथळा सहज दूर करू शकलो असतो, पण मी ते केलं नाही। हे सगळं असं घडावं हे महादेवांनाही अपेक्षित होतं। त्यांनी हे का घडू दिलं याचा अंदाजही मला येतो आहे। प्रभू, मला अजूनही काहीच समजत नाहीये, माझा सगळा गोंधळ होतोय। अनेक सूत्रांमध्ये विरह हा रस सुद्धा भक्तीचा एक रस आहे। भक्ताची परीक्षा पाहण्यासाठी आणि त्यांच्या मनातील भावनांना जागृत करून मूर्त रूप देण्यासाठी हे रस खूप गरजेचे असते। अनेक भक्तांच्या कठीण परीक्षांमध्ये या भावनेने काम केलं आहे। अगदी सती मातेला सुद्धा महादेवाच्या भक्तीचा विरह तिच्या पित्यामुळे सहन करावा लागला होता। जगदंबाच्या नशिबी असलेल्या सतीच्या भोगाचा हा परिणाम आहे। तिला यासाठी अतिशय कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे। प्रभू, नेमकी कोणती परीक्षा द्यावी लागणार आहे तिला? जगदंबा, हे बघ, तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय, 2 घास खाऊन घे। मला नकोय। अगं, असं काय येड्यासारखं वागायचं? ते जेवून घे बरं, मी भरवतो हवं तर। नाही बाबा, खरंच नको। असा आईवरचा राग जेवणावर काढू नये ग पोरी। पद्मा, तू तरी समजाव हिला। बाबा, मला खरंच नकोय काही। मग जेवणारच नाहीयेस का? नाही, जोपर्यंत महादेव माझ्यावर रागावलेले नाहीयेत असा स्पष्ट संकेत देत नाहीत तोपर्यंत मी जेवणार नाही। जगदंबाच्या परीक्षेची सुरुवात झाली आहे, पण या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मला तिला महादेवांचं एक रहस्य सांगावं लागेल।
आता ती वेळ आली आहे. त्यासाठी मला एक वेगळी लीला रचावी लागणार आहे. जगदंबा काहीच जेवाय तयार नाही ग. काहीच खायचं नाही म्हणून हटून बसली पोरगी. जेवायचं नसेल तर राहू दे. अगं असं कसं म्हणू शकतीस तू? आई आहेस ना तिची, तुला काळजी वाटत नाही वय? एक दिवस जेवली नाही तर काही बिघडत नाही. मी बी आतापर्यंत लई उपास केले आहे. पाण्याचा एक घोट न घेता बी 2-2 दिवस उपाशी राहिली आहे. 1-2 दिवस जेवली नाही तर काही फरक पडत नाही. इतकी कठोर नको गहू. तुला जमत असेल पण तिला नाही. मला तिचे हाल पाहवत नाहीत ग. आपली लेख आहे ना ती. आपली लेक आहे हे कळतंय की मला, म्हणूनच तर जास्त त्रास होतोय हो. ती माझं काय बी ऐकायला तयार नाही. लेकीच्या भल्यासाठीच करते ना समज. आणि तिला काय वाटतंय? असुर म्हणाली ती मला. ऐकलं ना तुम्ही? गंगाई, असुर. अगं तिच्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. तू नको एवढा त्रास करून घेऊ. त्रास होणारच की हो. माझा जीव तुटतो तिच्यासाठी. सती मातेची गोष्ट तुम्हीच सांगितली होती ना. दक्ष राजाच्या घरी तयारी चालली होती एका यज्ञाची, पण महादेवांना आणि सतीला आवतोच नाही, अवहेलना केली. हवन कुंडात आग मी देते स्वतःच्या प्राणाची आहुती. आपली जगदंबा छोटी असताना त्यात सती माता झाली होती. तिनं नाटकात सती मातेचं काम केलं होतं. तिच्यासारखीच दिसत होती म्हणून किती कौतुक वाटलं होतं मला. माझा उरसा अभिमानानं भरून आला होता. महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. पण त्यानंतर मी यदुबाबाची भविष्यवाणी ऐकली आणि त्याच सतीचं भाग्य तिच्या ललाटी लिहिलंय हे समजल्यापासून तर झोपच उडाली माझी. आईचं मन आहे हो. माझ्या लेकीची अशी परवड झालेली मला कशी चालल? अगं मला तिची काळजी वाटत नाही का? मला काळीच नाही होय. हा, पण तुमचं बापाचं काळीज आहे. लेकीची काळजी वाटते पण तिच्या पुढं बापाचं काळीज हिरघडतं. आईचं तसं नसतं. तिला मन घट्ट करावं लागतं. लेकीच्या भल्यासाठी तिच्याशी कठोरपणानं वागावं लागतं. तिचा कठोरपणा दिसतो, तिची शिस्त दिसते, पण त्यामागं दडलेली माया कोणालाच दिसत नाही. आपली आई वैरीण आहे असं त्यांना वाटायला लागतं, पण आईला त्याची पर्वा नसते. किती बी कठोर वागायला लागू दे, किती बी वाईट मानलं जाऊ दे, जगातली कुठली बी आई कायम लेकीच्या सुखी आयुष्यासाठीच झटत असते आणि झटत राहणार. मी बी असंच वागणार. मग जगदंबा मला वाईट म्हणू दे नाहीतर असुर म्हणू दे, मी समद सहन करीन. तुझी तडफड, तुझी माया, तुझा त्रास मला समज कळतंय ग. लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा निघावा ही देवी आईकडे प्रार्थना मी करतो. अजून काय बोलू? जनक भाऊ, हो गंगाई वहिनी, कुणी हाय काय घरात? आलो. नमस्कार. नमस्कार. काय काय काम होतं? शेजारच्या गावात आलो जनक भाऊ. तुमच्यासाठी एक महत्वाचा निरोप होता. अय्यो, एक काम कर म्हणतो मी, तू पुढे जा आणि बघ की ग झाला का नाही शांत त्यांचा राग म्हणतो मी. मी नाही जाणार, तूच जाऊन विचार की रे. अय्यो असं काय करते ग? नेहमीच मला पुढे पाठवते तू. तूच अय्यो तुझा, अय्यो 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 अय्यो. नभाजी, सुंदरेश,
अयो चुकून गेलं घेऊ माझं तोंड म्हणतो मी. परत असं होणार नाही बघा. माझ्या खांडोळ्या करू नका तुम्ही. एवढं पाया पडतो तुमच्या बघा. अय्यो असं नरेश, तुम्ही एवढे शांत कसे म्हणते मी? तुमचा राग गेला की काय? यो हो, आता शिवाची चिंता करायची काहीच गरज नाही. हे मला ज्या क्षणी जाणवलं त्या क्षणी माझा राग गेला. अयो काय बोलतात बघा हे. हो, गंगाईसाठी मी जे काम केलंय त्यामुळे शिवा जगदंबाच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल. तिच्या आयुष्याचा भाग तो नक्कीच होऊ शकत नाही. तर गंगाईच्या नजरेत माझं स्थान खूप मोठं आहे. याच वेळे मी योग्य मार्गाने डाव खेळला तर जगदंबा नक्कीच माझी होईल. गंगाई स्वतः तिला माझ्या ताब्यात देईल. अयो मग शिवा असो किंवा आणखी कोणी असो, तर काहीही बिघडवू शकणार नाही. अय्यो गंगाई, अयो देवी आई, तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आली आहे. तुझा आशीर्वाद असाच कायम पाठीशी असू दे. आई राजा उदो उदो. गंगाई काकू, आज गोडाधोडाचं नैवेद्य देवीला काहीतरी खास दिसतंय. भय, आणि जे काय घडलंय ते तुझ्यामुळंच. म्हणजे माझा अंदाज खराय तर गंगाई माझ्यावर खुश आहे. आता जगदंबा माझ्या तावडीत सापडणार, नक्कीच सापडणार. पद्मा घे प्रसाद घे. जगदंबा, तुझ्या आईनं शिरा बनवलाय नैवेद्य म्हणून. आई देवळात गेलीये. आतापर्यंत नैवेद्य दाखवून झाला असेल. घे तू बी प्रसाद घे. जगदंबा, अगं तुझ्याशी बोलतोय मी. थोडा प्रसाद खाऊन घे. घे. जगदंबा, अगं असा हट्ट करू नकोस. खा ना थोडस. बाबा आग्रह करतायत ना. जगदंबा, अगं असं काय करतीस तू? मला नको बाबा, तुम्ही खाऊन घ्या. अगं असं काय करतीस? मी सांगितलं ना बाबा, जोपर्यंत महादेव मला संकेत देणार नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही. प्रसादाला नाही म्हणू नाही ग. जगदंबा, अगं खरं सांगतायत ते. प्रसाद येतो, थोडा तरी खा. हे बघ, प्रसादाला असं नाही म्हणू नये. मी तर कशालाच नाही म्हणत नाही काका. अरे शिवा, तू कसा आहेस बाळा? मी ठीक आहे काका, पण इथे कुणाची तरी तब्येत बिघडलेली दिसते. नक्की काय झालं? आता काय सांगू बाबा, हिचं आणि हिच्या आईचं मोठं भांडण झालंय. गावाबाहेर वेशीपाशी ती गुहा आहे ना, तिथल्या पिंडीला ही बेलफुलं वाहत होती, पूजा करत होती. आणि हे तिच्या आईला अजिबात आवडत नव्हतं. त्यातनं आज त्या गुहेचं दार अचानक बंद झालं. तिथं काहीतरी मोठं पडलं म्हणे. ती गुहाच कुठे सापडना, म्हणून बाई नाराज झाल्यात. खाणं पिणं बंद केलंय त्यांनी. बाबा,
ह्याला कशाला सगळं सांगताय? अगं घ्या, आता तू नाराज आहेस हे त्याला बी दिसतंय की, वेगळं कशाला सांगायला पाहिजे? मग म्या फक्त कारण सांगितलंय. हो पण बाबा, तिसऱ्या कोणाला कशाला सांगायचं? ही महादेवानी माझ्यातली गोष्ट आहे. ते आमचं आम्ही बघून घेऊ. जोपर्यंत ते मला संकेत देणार नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही. संकेत तर दिसतायत, पण ते बघायला तशी नजर हवी. काय बोलतोयस तू? कसले संकेत? पद्मा, तू नको याच्याकडे लक्ष देऊ. अगं, महादेवांचे संकेत मला दिसणार नाहीत का? संकेत दिसले असते तर तू अशी उपाशी राहिली असतीस. गुहेतले महादेव दिसणं बंद झालं म्हणजे महादेव दिसतच नाही असं म्हणणं चूक आहे. जगदंबा, हा महादेवांचा दोष नाही, तुझ्या नजरेचा दोष आहे. मला असं वाटतं की आता तुला महादेवांचं एक रहस्य सांगण्याची वेळ आली आहे. महादेवांचं रहस्य? काय असेल ते रहस्य? हा प्रसाद घे. देवीला दाखवलेल्या नैवेद्याचा प्रसाद समदात आधी तूच खावा अशी इच्छा होती माझी, कारण हे समद तुझ्यामुळेच घडलंय. हवा असू द्या काकू, एवढं काय त्यात? तुम्ही मला इतकं प्रेम दिलं, माया दिली, त्या बदल्यात मी ती गुहा बंद केली. त्यात आभार कसले मानायचे? मी फक्त तेवढ्यासाठी आभार मानत नाहीये तुझे. मला तुला आणखी एक काहीतरी सांगायचं आहे. आणखी एक कारण आहे आनंदाचं. शेजारच्या गावातून एक माणूस घरी निरोप घेऊन आला होता. गंगाई वहिनी, तुम्ही तुमच्या लेकीसाठी समध्या ठिकाणी लग्नाची चौकशी केली होती, निरोप धाडला होता ना? त्यातनंच काहीतरी चांगलं घडलंय बघा. शेजारच्या गावातले राजाराम आंबिके यांच्या मुलाचं म्हणजे केशवचं स्थळ तिला सांगून आलंय. त्यांना जगदंबाला पाहायची इच्छा आहे. मुलगा आणि त्यांचे आई वडील उद्या तुमच्या घरी जगदंबाला बघायला येतील. बाळा, हे समद तुझ्यामुळेच घडलंय. आमची जगदंबा त्या मुलाला नक्की पसंत पडेल आणि तिचं लगीन बी ठरून जाईल. तुझ्यामुळेच महादेवाचं खूळ तिच्या डोसक्यातून निघालं बघ. आता तिच्या आयुष्यात समद चांगलं घडेल आणि नवीन सुरुवात होईल तिच्या आयुष्याची बघ. जगदंबाचं लग्न म्हणजे माझ्या योजनेत नवा अडथळा. जगदंबा, महादेव आणि तुझा संबंध तुटला असं जर तुला वाटत असेल तर तुला डोळे उघडायची गरज आहे. हे बघ, तुझे महादेव आले तुझ्या भेटीला. जगदंबा, महादेवांच्या विरहाने खरं तर तुला त्यांची ओढ लागायला हवी होती, पण तू तर उदास होऊन बसलीस, खाणं पिणं सोडलंस. महादेव तुझ्या बरोबर नाहीत असा गैरसमज तुला करून चालणार नाही जगदंबा.
त्यांनी तुझ्याकडे पाठ फिरवली असं तुला कधीही वाटता कामा नये. जगदंबा, तुला त्यांचं दर्शन हवं असेल तर ते माग, हट्ट कर, त्यांना वेठीला धर. अगं भक्ताचा तो हक्क आहे. पण ते ज्या अनेक रूपात तुला दर्शन देत आहेत ते दुर्लक्षित करू नकोस. बाबा आग्रह करत होते तरी तू हा प्रसादाचा शिरा नाकारत होतीस. त्यातच महादेव आहेत, त्या घाण्यामध्ये महादेव आहेत. सकाळी जी भाजी भाकरी मी खाणार नाही म्हणून सांगितली असशील त्यात महादेव आहेत. त्या गव्हाच्या भाऱ्यात महादेव आहेत. या फुलांमध्ये महादेव आहेत. घरातल्या जात्यामध्ये महादेव आहेत. शेतातल्या धान्यात महादेव आहेत. अगं तुझ्या अंगणात महादेव आहेत. आपल्यातलं हे नातं, हा आपुलकीचा बंध असाच अखंड राहू देत महादेव. तुमची साथ अशीच कायम लाभू देत.